नमस्कार. स्टार्टअप ते इंडस्ट्री हा प्रवास कधी सोपा नसतो. एखादा स्टार्टअप एका छोट्या आयडियापासून सुरुवात होते, पण त्याचं इंडस्ट्रीमध्ये रूपांतर कसं करायचं, मोठ्या उद्योगात रूपांतर कसं करायचं, हा प्रश्न कायमच जटिल असतो. या प्रश्नाला भिडण्यासाठी आपल्याला बऱ्याच मार्गदर्शकांची आवश्यकता असते. ह्याच मार्गदर्शनाचं काम करण्यात द लिंक या आपल्या त्यांच्या कंपनी कन्सल्टन्सी फर्मबद्दल सांगायला आज आपल्यासोबत उपस्थित आहेत धनलक्ष्मी पटवर्धन मॅडम. नमस्कार. दैनिक मुंबई तरुण भारतच्या वेब पोर्टल MahaMTBच्या स्टार्टअप फर्स्ट या कार्यक्रमात मी हर्षद वैद्य, व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सोबत तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. मॅडम, मला तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की सध्या भारतात स्टार्टअप कल्चर हे खूप वेगाने डेव्हलप होत आहे, पण हे वेगाने डेव्हलप होत असताना काही त्याच्यामध्ये लूपहोल्स राहत आहेत का, किंवा काही त्याच्यामध्ये कमी राहत आहेत का, या क्षेत्राकडे तुम्ही कसं बघता? नमस्कार. ह्या क्षेत्राकडे बघताना मुलं खूप उत्साहाने आता आपल्या समोर अनेक स्टार्टअप्स किंवा त्या योजना किंवा सरकारच्या प्रत्येक फोरममध्ये ह्याच्याबद्दल खूप बोललं जाते. त्यामुळे साहजिक खूप लोक ह्याच्याबद्दल उत्सुक असतात आणि काहीतरी नवीन घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतात. पण हे करत असताना काहीतरी घेऊन मार्केटमध्ये येणं आणि त्याच्याबरोबर एक स्ट्रॉंग काहीतरी प्लॅन किंवा त्याच्याबरोबरचा एक काय म्हणूयात डेटाबेस आधी जर का घेऊन मार्केटमध्ये येत असू आपण, तर जसं आपण म्हणतो की तो स्टार्टअप पुढे जाण्यासाठी किंवा तो ग्रोथ पाथ त्यांनी जर आधी घेतला तर कदाचित ते स्टार्टअप्स जास्त सस्टेनेबल होऊ शकतील. नाहीतर मग अनेक वेळा आपण आत्तासुद्धा जर बघितला तर स्टार्टअप सस्टेनन्सचा रेट त्या मानाने पर्सेंटेज कमी आहे तसं. त्यामुळे आधीच्याच स्टेजला जर त्यांना हे मार्गदर्शन मिळालं की माझा बिझनेस प्लॅन कसा मी बनवायचा असतो किंवा माझं मार्केट सेगमेंटेशन मी कसं ठरवायचं असतं. सेगमेंटेशन म्हणजे कुठे कुठे मला कुठल्या मार्केटला नक्की पेनेट्रेट करायचं आहे, म्हणजे मला कॉलेजची मुलं हा माझा ऑडियन्स आहे का, जर मी ॲपरल मार्केटमध्ये असेल किंवा माझ्याकडे लहान मुलांचं मार्केट आहे का. कारण बेबी क्लोदिंगमध्ये सुद्धा आपण बघितलं तर प्रचंड व्हरायटी आज आपल्याला बघायला मिळते. तिथेही खूप नाविन्य लोकांनी आणलेलं आहे. त्यामुळे एक मार्केट सेगमेंटेशन असेल, एक बिझनेस प्लॅन असेल, थोडा फायनान्शियल अवेअरनेस असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार घेऊन मग जर का स्टार्टअपनी थोडंसं एक जर्नी त्यांचा डिझाईन केला तर सस्टेनेबल व्हायला खूप मदत होणार आहे ह्याच्या पुढे. आणि तसे फोरम्स निर्माण होणं हेही अनेक सरकारच्या योजना आहेत, पण त्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांनी त्याचा पुरेपूर फायदा करून घेणं, की ज्याला आपण म्हणतो की नॉलेज बेस घेऊन जर का मी मार्केटमध्ये घेऊन आले प्रॉडक्ट, तर माझं स्टार्टअप सस्टेनेबल निश्चितपणे होऊ शकेल. तुम्ही असा मुद्दा मांडलात की स्टार्टअप्स सस्टेन होणं खूप गरजेचं आहे. आता समजा मी एक स्टार्टअप ओनर आहे, माझा फूड प्रोसेसिंगचा एक बिझनेस आहे आणि मी द लिंककडे आलो, द लिंक कन्सल्टन्सीकडे आलो, तर मला काय मदत मिळेल आणि ह्या द लिंक या क्षेत्रामध्ये कसं काम करतं? एखादा बिझनेस जेव्हा आमच्याकडे येतो तेव्हा आम्ही थोडीशी सुरुवात अशी करतो की आयडिया कशी आहे निश्चितपणे आणि त्याच्यातला युनिक भाग काय आहे. युनिक म्हणजे प्रॉडक्टच नेहमी युनिक असायला पाहिजे अशी काही गरज नाही आहे, पण माझी त्या प्रॉडक्ट विकण्यामागची किंवा ते मार्केटमध्ये आणण्यामागची कल्पना काय आहे आणि तिथे कुठेतरी मी पर्पजमध्ये काहीतरी वेगळेपण आणते का. 4 लोक करतायत आणि तेच मी घेऊन येते, त्याच पद्धतीत घेऊन येते, तर ते कुठेतरी पहिले सॉर्ट आऊट करायला लागतं. ज्याला आपण म्हणतो एक USP काय आहे बाबा आपल्या प्रॉडक्टची की आपल्या विकण्यामागची. म्हणजे मी भलेही एकाच काइंड ऑफ म्हणजे पापड लोणचीच विकते समजा, अगदी बेसिक उदाहरण घ्यायचं झालं तर, कारण गल्लोगल्ली आपल्याला ते दिसतात, पण ते विकण्यामागची माझी कल्पना काय आहे, नक्की माझा मार्केट फोकस कोणावर आहे, हे जर का आधी जाणवून दिलं त्यांना किंवा हे त्यांना उलगडायला जर मदत केली तर ते सस्टेन होतात. त्यामुळे आम्ही पहिल्यांदा ह्याच्यावर येतो की तुझा बाबा पर्पज काय. मग ती कदाचित 1 कोटीची कंपनी असेल किंवा 50 लाखाचं छोटंसं युनिट असेल किंवा अगदी नुसती आयडियाच्या स्टेजला एखादा असेल, तर तुला नक्की काय फोकस करायचं आहे ह्याच्यातून. आज मला छान वाटलं, मी आणलं मार्केटमध्ये, इतक्यापर्यंत लिमिटेड राहू नकोस. तर कुठेतरी हा विचार कर की ह्याच्या मागचा उद्दिष्ट काय आहे. उद्दिष्ट ठरल्यानंतर ह्याचे फायनान्सेस आणि ह्याची कॅल्क्युलेशन्स कशी होणार आहेत. त्यामुळे कुठेतरी हा बिझनेस प्लॅन किंवा फायनान्शियल अवेअरनेस देणं, तो जनरेट करणं, तेही एक महत्त्वाचं आहे. तिसरा फॅक्टर म्हणजे रिस्क ॲनालिसिस, की माझ्या बिझनेसला कुठल्या कुठल्या बाजूनी रिस्क आहेत हे पहिले ॲनालिसिस करून मग काही रिस्क मी कशा कमी करू शकेन किंवा काही रिस्क मला कधीच कमी करता येणार नाही आहेत, पण त्या मला लक्षात ठेवून पुढे जावं लागेल. सो ह्या आधीच्याच स्टेजला जर का थोड्याशा आपण समोर आणल्या किंवा त्या डिस्कस झाल्या तर त्यांच्याही डोक्यात असतात की ओके, हे आपण बघितलेलं होतं, असं होऊ शकणार आहे आणि ह्या प्रसंगात काय करायचं हे आता मला माहिती आहे. त्यामुळे अशा पद्धतीचं काही मार्गदर्शन आम्ही त्यांना करतो. अजून एक विषय येतो तो म्हणजे प्रॉडक्ट खूप चांगलं असतं पण ते मांडता येत नाही. त्यामुळे कधी कधी ती सॉफ्ट स्किल्स किंवा ज्याला आपण म्हणतो प्रेझेंटेशन
मग ते व्हर्बली असेल, नाहीतर ब्रॉशरच्या स्वरूपात असेल किंवा कुठल्याही स्वरूपात असेल. पण अशा पद्धतीची सॉफ्ट स्किलसुद्धा आम्ही त्या माध्यमातून, द लिंकच्या माध्यमातून देत असतो लोकांना, जेणेकरून प्रॉडक्ट आणि त्यांचं जे काही पिचिंग आहे ते तेवढ्याच ताकदीने त्यांना समोर नेता येईल. अशी साधारण एक मदत आम्ही स्टार्टअप उद्योगांना करतो. स्टार्टअप्स कल्चर, स्टार्टअप करणं ही सध्याच्यामध्ये म्हणजे आता मी ज्या जनरेशनमधनं येतो तिथे तर म्हणजे खूपच एक काय आपण म्हणू एक ग्लॅमरस किंवा एक लोकांच्या मनात एक कल्पना असते, बऱ्याच कल्पना असतात, त्यातनं उद्योग उभा करतात, पण त्याच्या पुढे पुढे काय होतं माहीत नाही. पण समजा असे स्टार्टअप्स असे भरपूर येतात की इम्पल्सिव्ह असतात, की त्यातनं छोट्यातली छोटी गोष्ट असते. समजा आता फॉर एक्झाम्पल एकाला समजा कोणाला इव्हेंट मॅनेजमेंटचं हे सुरू करायचं असेल किंवा यूट्यूब चॅनल सुरू करायचं असेल तर यूट्यूब चॅनल सुरू करतात, काहीतरी त्यामध्ये एंटरटेनिंग कंटेंट आणतात, पण त्याच्यानंतर त्या गोष्टीला एक स्टॅग्नेशन येतं. सो हे जे स्टॅग्नेशन आहे किंवा जे पुढे जाऊन काय आपण पुढे काय करायचं आहे, आपण एकदा तो आपला काय आपण म्हणू आपण ज्या उद्देशाने ते सुरू केलं तो उद्देश सफल झाल्यानंतर पुढे काय करायचं त्या उद्योगाचं, हे बऱ्याच स्टार्टअप्सना समजत नाही. मग ह्या गोष्टीला ह्या प्रॉब्लेमला कसं टॅकल करायचं ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल? बरेचदा इम्पल्सिव्ह असे डिसिजन्स होतात किंवा कोणाकडे तरी बघून पण असं होतं की ह्यांनी केलं किंवा अजून 4 जणांनी केलं, मग मलाही काहीतरी करावं असं वाटतं. तर मुद्दा इथे हाच येतो की मला पर्पज काय आहे. आणि दुसरा मला नेहमी एक उद्योगांना असा म्हणजे अगदी स्टार्टअप असतील नाही तर एस्टॅब्लिश्ड बिझनेस असतील, पण आपल्याकडे थोडंसं संस्कृतीमध्येच आपल्या असं आहे की जर का मी बिझनेस चालू केला तर तो मी किंवा माझ्या पिढ्यांनीच तो पुढे नेला पाहिजे, असं कुठेतरी एक ते इमोशनल कनेक्शन पण आपण त्याच्याशी लावतो. कधी कधी हाही भाग लक्षात घ्यावा लागतो की माझं स्टार्टअप आहे त्याला किती लिमिट आहे, ते किती जास्त वाढू शकतं, हे पण आधीच्या फेजला ठरवावं लागतं आपल्याला की माझा बिझनेसचं पोटेन्शियल किती आहे, जास्तीत जास्त किती होऊ शकतो. आणि ही आयडिया कदाचित भविष्यात मी कोणाला तरी विकेन, नवीन काहीतरी करेन. आणि हे आधीच जर ठरवलेलं असेल की मी या उंचीवर नेईन. आणि जर का वेस्टर्न कल्चरमध्ये तुम्ही बघितलं तर हे खूप प्रामुख्याने दिसतं आपल्याला की लोक प्रत्येक बिझनेस एका लेवलला नेतात, दुसरीकडे कुठेतरी मूव्ह होतात आणि त्यांचा जर्नी चालू होतो. सो हे थोडंसं आधी प्लॅन केलं पाहिजे की मला पोटेन्शियल किती आहे. एक एक्झाम्पल तुम्ही जे सांगितलं की यूट्यूब चॅनल, समजा माझ्याकडे कंटेंट किती आहे, मग ठीक आहे माझ्याकडे जर हा लिमिटेड कंटेंट आहे तर मला काही त्याच्याबरोबर असोसिएशन्स घेता येतील का, मला काहीतरी पब्लिक त्याच्यामध्ये सहभाग करून घेता येईल का. सो असे वेगवेगळे जे थॉट प्रोसेस आहेत ना त्यासुद्धा आधीच्या फेजला कुठेतरी मला बघायला लागतात, ज्याला मी म्हटलं रिस्क. मला कंटेंटची रिस्क आहे, समजा की मी ह्याच्या बियॉन्ड नाही जाऊ शकत, तर ती माझी रिस्क असेल तर मला ते रिस्क केटर करण्यासाठी काय काय मार्ग आहेत हे पण आधीच्या फेजला थोडेसे ठरवावे लागतात, तर माझा जर्नी निश्चितपणे पुढे जाऊ शकतो. त्यामुळे अशा काही गोष्टी स्टार्टअप किंवा आणि इम्पल्सिव्ह जरी असलं तरी मी म्हणते कुठेतरी हा प्रयत्न होतोय, हे खूप वाखाणण्यासारखी गोष्ट आहे की लोक काहीतरी करून बघण्याचा प्रयत्न करतात. आपण प्रत्येक ठिकाणी बघतो की कुठलाही प्रयत्न 100% कधीच सक्सेस होत नाही, पण ह्याच्यातलेच काही जण शिकतात, पडतात, परत काहीतरी नव्याने उभं करतात. आणि शेवटी हा सगळा प्रवास पडून दडून शिकण्याचा असतो. तो कितीही कोणी सांगितला, समजावून दिला तरी तो तसा कळत नाही जोवर आपण त्याच्यात उडी मारत नाही, नाकातोंडात पाणी जात नाही. त्यामुळे अशाही उदाहरणातून अनेक शिकण्याचा जर्नी मिळतो आपल्याला. मुलाखती शेवटच्या टप्प्याकडे येत असताना मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा वाटतो की सध्या स्टार्टअप्स खूप आहेत भारतामध्ये, तर मध्ये आपल्याकडे मुद्रा योजना असते की ह्याच्यातनं सगळे डेटाज बघितले तर त्यातनं स्टार्टअप्स किती आहेत, किती नवीन उद्योग उभे राहतात हे माहिती आहे, पण ते उद्योग किती सस्टेन होतात ह्याचा आकडेवारी बघितली तुम्ही मगाशी म्हणता तसं ती खूप निराशाजनक आहे. तर हा जो एक प्रश्न आहे की स्टार्टअप सस्टेन होत नाही आणि एका बाजूला बघितलं तर दुसऱ्या बाजूला मोठमोठ्या इंडस्ट्रीजचं त्या खूप जास्त एक्सपांड होत आहेत. तर हा जो एक इंडस्ट्रीज आणि स्टार्टअप्स ह्यांच्यामधला जो बॅलन्स आहे किंवा कनेक्ट आहे, हा कुठेतरी काय वाटतं ह्या कनेक्टबद्दल तुम्ही काय सांगाल? हा कनेक्ट खरंच मिसिंग आहे की अशा कुठल्या ऑर्गनायझेशन्स आहेत की ज्या काम करतायत पण लोक त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आहेत? काय सांगाल? असं आहे की एकतर सरकारी पातळीवरती खूप मोठ्या प्रमाणात या सगळ्या गोष्टींना प्रोत्साहन मिळतंय. अनेक योजना, मग अगदी जेम पोर्टल सारखं जे एक माध्यम उपलब्ध करून दिलेलं आहे जिथे छोटे छोटे उद्योग स्वतःचं प्रोजेक्ट करून मोठी काही कॉन्ट्रॅक्ट्स किंवा टेंडर्स अशी मिळवू शकतात. त्यामुळे गव्हर्नमेंटच्या याच्यात चांगल्या स्कीम्स आहेत, डिफेन्समध्ये खूप चांगल्या स्कीम्स आहेत, ॲग्रिकल्चरल प्रॉडक्ट्सला खूप चांगलं स्ट्रेंथनिंग दिलेलं आहे गव्हर्नमेंटनी. हे झालं सरकारच्या बाजूने. पण इंडस्ट्रीमध्ये ज्याला म्हणतो एक प्लॅटफॉर्म तयार करणं, म्हणजे अगदी जिल्ह्याच्या पातळीवर जर का असे प्लॅटफॉर्म्स तयार झाले की जिथे इंडस्ट्री आणि स्टार्टअप हे एका प्लॅटफॉर्मवर येऊ शकले. शेवटी स्टार्टअपला मोठं होण्यासाठी लागतं काय, तर महत्त्वाच्या 3 गोष्टी लागतात.
नेटवर्क लागतं जेणेकरून मला 10 लोकांपर्यंत पोहोचता येईल, नॉलेज बेस लागतो आणि फायनान्शियल सपोर्ट लागतो. सो 3 महत्त्वाच्या गोष्टी इंडस्ट्रीजकडे असतात. त्यांनी त्यांचे अनेक अनुभव घेतलेले असतात, एक्सपोर्टचे असतील किंवा बँकेचे लोन मिळवण्याबद्दलचे असतील किंवा प्रॉडक्टची क्वालिटी सुधारण्याबद्दलचे असतील किंवा लोकांना हँडल करण्याचे किंवा लेबर इश्यूज हँडल करण्याचे असतील. सो नॉलेज त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणात असतं की स्टार्टअपला ते रेडीमेड अवेलेबल होऊ शकतं. दुसरं म्हणजे फायनान्सेस आज इंडस्ट्रीकडे खूप मोठ्या प्रमाणात पूल असतो, पण कधी कधी कळत नाही की तो इन्व्हेस्ट नक्की कुठे झाला पाहिजे. किंवा आज जर का नॉर्मल इंडस्ट्रीज, इंजिनिअरिंग इंडस्ट्रीज तुम्ही घेतल्यात तर साधारण 8-10% किंवा फार तर फार 12-14% प्रॉफिटवर इंडस्ट्रीज काम करतात. पण स्टार्टअप बिझनेसेसमधले काही इतके छान लुक्रेटिव्ह आयडियाज आहेत की तुम्हाला 40 आणि 50% प्रॉफिट देऊन जातात. त्यामुळे माझ्याकडचा असलेला पूल जो आहे फायनान्शियल, तो जर का स्टार्टअपमध्ये गेला तर दोन्हीकडे खूप चांगलं बॅलन्सिंग होऊ शकतं. स्टार्टअपची ग्रोथ पण खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकतं आणि इंडस्ट्रीजचा फायनान्स इथे आला तर ती पॅरलल इंडस्ट्री कुठेतरी चांगली उभी राहू शकते. त्यामुळे असे फोरम्स निर्माण करणं हे फार महत्त्वाचं आहे की प्रत्येक प्लॅटफॉर्मवर स्टार्टअपचं रेप्रेझेंटेशन असणं. मग ते CII सारखे फोरम्स असतील किंवा लघुउद्योग भारती सारख्या ऑर्गनायझेशन्स असतील ज्या देशभरात काम करतात. सो अशा संस्थांबरोबर स्टार्टअपची एक विंग म्हणूयात असं जर का कनेक्ट होऊन काम करता आलं तर ते निश्चितपणे दोन्ही इंडस्ट्री आणि स्टार्टअप ह्याच्या बूमसाठी नक्कीच त्या मदत करतील. त्याच्या ग्रोथसाठी निश्चित त्यांचा वाटा महत्त्वाचा असेल. मला एक प्रश्न सुचतो याच्यामधनं की म्हणजे एक नवीन प्रश्न याच्यामध्ये असा येतो की मला हा कायम पडलेला प्रश्न, मी जेव्हा स्टार्टअप्सकडे बघतो तेव्हा, की एखादा स्टार्टअप मी तो उभा करतोय पण त्याच्यामध्ये माझ्या स्टार्टअपची इकोसिस्टम, म्हणजे आता समजा मी एक स्टार्टअप उभा करतोय, मी यूट्यूब चॅनलचा उभा करतोय, तर मी यूट्यूब चॅनलच्या ह्याच्यातनं किती नवीन नवीन गोष्टी करू शकतो. मग मार्केटिंग करू शकतो, मी सेल्स पण करू शकतो, मी काही काही वेगवेगळे कंटेंट्स आणू शकतो, मी व्हिडिओ शॉर्ट फिल्म्स पण तयार करू शकतो. तर हे जर माझ्याकडे नसेल तर मी इतर लोक हायर करेन. सो ही जी इकोसिस्टीम आहे, इकोसिस्टीम ज्याला म्हणतो की एक बिझनेस सस्टेन होण्यासाठी अजून 4 बिझनेस त्याच्यावर आजूबाजूला जोडणं, तर ही किती महत्त्वाची आहे आणि ही स्टार्टअपसाठी किती उपयोगी ठरू शकते असं तर काय सांगाल तुम्ही? इकोसिस्टीम निश्चितपणे महत्त्वाची आहे, कारण आज जर बघितली तर पूर्ण इंडस्ट्रीज बदलली आहे. म्हणजे पूर्वी लॉजिस्टिक्स ही खूप वेगळी किंवा डिजिटली गव्हर्न्ड असू शकेल अशी काहीच कॉन्सेप्ट नव्हती, पण आज ती पण जोडली गेलेली. सो अशा अनेक सर्व्हिसेस आहेत की ज्या या स्टार्टअपला पुढे नेण्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. जसं म्हणतोय आपण की माझं प्रॉडक्ट इथे बनतंय पण मला ते मार्केट करायला काही नाही आहे. सो अशा वेळी कुठेतरी हा प्लॅटफॉर्म किंवा ही इकोसिस्टीम माझ्याशी जोडली जाणं, आणि असे प्लॅटफॉर्म्स किंवा अशा नवीन सर्व्हिस स्टार्टअप्स पण येत आहेत मार्केटमध्ये. सो असे स्टार्टअप्स आहेत की तुम्ही तुमचं लोकेशन सांगा, तिथून माल उचलून ते विकण्याचं सगळं नेटवर्किंग आम्ही करतो. म्हणजे तुमचा कस्टमर पण आम्ही शोधतो आणि तुमच्याकडून मटेरियल उचलायला पण आम्हीच जबाबदारी घेतो आणि ती पसरवण्याची पण जबाबदारी घेतो. सो मला माझ्या प्रॉडक्टवर जर का तेवढा कॉन्फिडन्स असेल तर ही इकोसिस्टीम निश्चितपणे मला बाकीच्या प्लॅटफॉर्म्सवर नेण्यासाठी मदत करणार आहे. इथे गडबड कधीतरी अशी होते की लोक इन्व्हेस्ट करायला कुठेतरी हात आखडता घेतात. जर माझा स्टार्टअप असेल, फायनान्शियल प्रॉब्लेम्स निश्चितपणे असतात, पण जर का माझा बिझनेस ग्रोथ प्लॅन क्लिअर असेल तर सुरुवातीला ह्या काही रिस्क मला घ्याव्या लागतात. जर एक्सपान्शनचा विचार केला तर सुरुवातीची ही कदाचित लॉजिस्टिक्सची इन्व्हेस्टमेंट मला जास्त असू शकते, पण तीच मला बिझनेसला तेवढा ग्रोथ देणार आहे हे पण बॅलन्सिंग इक्वेशन मला अशा वेळी बघायला लागतं. त्यामुळे ही इकोसिस्टीम निश्चितपणे सगळ्या बाजूने आणि आता खूप सपोर्टिव्ह आहे. थोडंसं जर का आपण आपलं नेटवर्क वाढवलं, थोडं 4 लोकांमध्ये जाऊन आपण बोललो, आपण मदत मागितली अगदी उघड जाऊन, तर आज मदत करायला सुद्धा अनेक लोक तयार आहेत. मोठे इंडस्ट्रियलिस्ट स्टार्टअप्स असतील त्यांचे दरवाजे सुद्धा कायम उघडे असतात. म्हणजे आता आमच्या सर्कलमध्ये अनेक लोक आहेत की जी म्हणतात की असे फोरम्स असतील तर कुठलंही मूल्य न देता त्यांचा वेळ असेल आणि त्यांचा अनुभव असेल, त्यांचा नेटवर्क असेल, हे शेअर करायला ते नेहमी ओपन असतात. त्यामुळे ही इकोसिस्टीम मला वाटते आपल्याकडे बऱ्यापैकी चांगली आता गेल्या काही वर्षात तयार झाली आहे आणि स्टार्टअप्सला हा खूप चांगला एक आशादायी मार्ग आहे असं मी निश्चितपणे म्हणू शकेन. खूप चांगलं मार्गदर्शन मॅम तुम्ही केलं. तुम्ही आलात, तुमचा बहुमूल्य वेळ तुम्ही आम्हाला दिलात, ही खूप चांगली गोष्ट झाली आणि आम्हाला खूप चांगलं आम्हाला स्टार्टअप्स कल्चरबद्दल, स्टार्टअप्सच्या कल्चरच्या डेव्हलपमेंटबद्दल आम्हाला ऐकायला मिळालं, डिस्कस करायला मिळालं. MTBच्या टीमकडनं आमचे तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. आज MTB स्टार्टअप फर्स्टच्या टीमनी इथे बोलून त्याच्याबद्दल काही चर्चा करण्याची संधी दिली, त्याबद्दल संपूर्ण टीमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू.